स इंडिया अनलिमिटेड इंडिजिनियस चॅनलमध्ये एस रविराज आपल्या समोर आहे आणि महानगरपालिका प्रशासनाला इशारा आहे की येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 7 वाजता ठाणे महानगरपालिका भवनासमोर मागील 3 तारखेला 3/6/2026 रोजी केलेल्या अर्धनग्न उपोषणाची परिणिती म्हणून अद्यापपर्यंत प्रशासनाच्या काही 30 मुद्द्याबाबत हालचाली नाही. त्यातील 2 मुद्दे सुटले म्हणजे आर्थिक देवाणघेवाणीचे, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी, 7वा वेतन पूर्णतः सुटलेली नाही, अंशतः सुटले. अजून त्यापैकी 2 हप्ते बाकी आहेत आणि सणाची खर्ची 10,000 रुपये. सणाची खर्ची म्हणजे फेस्टिवल ॲडव्हान्स म्हणतात, तो वेतनातून कपात केला जातो. जो महानगरपालिकेला विनंती आहे की कर्मचाऱ्यांची मांग आहे की हा फेस्टिवल ॲडव्हान्स कमीत कमी 10,000 रुपये द्यावा. जर तुम्ही 5,000 देताय, 5,000 रुपये हे वेतनातून 500 रुपये कपात करून कापताय वर्षभरामध्ये, बरोबर. 10 महिने 500 5,000 कपात होतात. तर हे 500 2 वर्षामध्ये 10 महिने 20 महिन्यांमध्ये कपात करावी असं प्रशासनाला विनंती आहे. आणि म्हणून जो मुख्य मुद्दा आहे 10-20-30चा, मुख्य मुद्दा आहे 10-20-30चा, जी प्रणाली ठराव 9/2009चा प्रलंबित, त्याची अंमलबजावणी प्रशासनाने 15 वर्षाने अद्याप केली नाही. धुरंधर महत्त्वाचा विषय आहे. प्रशासनाने केलं नाही आहे. आणि ठाणे महानगरपालिका सफाई कर्मचारी म्हणजे 1967 या लोकांनी दादूजी कोंडे ओढून स्थलांतर केलं. आणि मी समोर जोशी बेडेकर कॉलेज जो आत्ताचं आहे ते समोर महात्मा फुले नगर आहे, तिथे लफाटाचाळी बसवल्या. आता लफाटाचाळी म्हणूनच संबोधले जाते. ह्या लफाटाचाळींना त्या काही 82 जेव्हा महानगरपालिका प्रस्थापित झाली त्यावेळेस आलेले प्रशासकीय आयुक्त सोहोनी यांनी पक्क्या स्वरूपाचं चाळी करण्याचा प्रयत्न केला. ज्या लफाटा होत्या त्यांना पक्के केल्या. आधी लफाट चाळीमध्ये एकमेकाचं धूर सगळं घरभर जायचं, नंतर पक्क्या केल्या चाळी. आणि काही ट्रान्झिस्ट कॅम्प केले समोर आणि लोड बेरिंगची G+1ची घरंही दिली. अजून तिथे काही आहेत. तदनंतर मला वाटतं 90च्या दशकामध्ये त्यावेळी बाबांचे नगरसेवक होते 70-71च्या दरम्यान 2 म्हणजे नगराध्यक्ष सतीश प्रधान होते. प्रशासकीय झाल्यानंतर एक घरं उठवली होती. त्यानंतर 82 प्रशासकीय महासभा झाल्यानंतर प्रशासकीय आयुक्त आल्यानंतर ह्या चाळी पक्क्या केल्या, लोड बेरिंग पण बांधून दिल्या. परंतु आजता काय 90 तिथे 2 मोठ्या बिल्डिंग 4 माळ्याच्या बांधल्या, 400 खोल्यांच्या. एका बिल्डिंगमध्ये 200 खोल्या, दुसऱ्या बिल्डिंगमध्ये 200, 400 खोल्यांच्या बांधल्या 90 बांधल्या. आणि 10 वर्षामध्ये 2010 ते 15-16 वर्षात त्या बिल्डिंग धोकादायक ठरवून लोकप्रतिनिधी तोडल्या. आणि त्याचा उद्देश सर्वभौम म्हणजे एक खाजगी विकासक समीरन ग्रुप हा द्यायचा प्रयत्न चालू होता. सुधीर गायकवाड आता सेवानिवृत्त झाले. त्यांनी टेंडर काढलं होतं, पण त्या टेंडरचे पैसे न भरला गेले. समीर ग्रुप तो बाद झाला. परंतु नव्याने त्याच्यावर प्रक्रिया निविदा अद्यापपर्यंत सुधीर गायकवाड गेले, परंतु आयुक्तांनी निर्देश दिल्यामुळे अद्यापर्यंत त्याच्या निविदा काही निघाल्या नाहीत. In between that, when I meet with commissioner on ground in their porch by stopping the car of the commissioner and saying that, sir, the Safai
कामगार हाऊसेस प्रक्रिया ऑफ टेंडर निविदा इज नॉट गोइंग ऑन प्रोसेस फ्रॉम लास्ट 15 years. कोणती घरं म्हणजे आयुक्ताला माहित नाही आपलं सफाई कामगार खाटण रोडमध्ये राहतो. आपला सफाई कामगार खाटण रोडमध्ये 60-70 वर्ष राहतो या आयुक्तांना पताच नाहीये. म्हणजे प्रशासकीय कारभार काय चालतो म्हणजे हे संबंधित अभियंते अधिकारी स्थावर मालमत्ता हे आयुक्ताला फिडिंग देत नाही याचा अर्थ असा होतो. सहाय्यक आयुक्त फिडिंग देत नाही याचा अर्थ होतो. म्हणून तर मी आता मागच्या 7 तारखेला जुलैच्या उपमुख्यमंत्री आपत्ती कक्षात आले तेव्हा मी थेट बोललो, साहेब आयुक्त काम करत नाही आणि कर्मचारी तुटवडा आहे आणि आयुक्त काम करत नाही. त्यामुळे जो का 10-20 सीटचा धुरंधर प्रश्न रखडलेला आहे आणि सफाई कामगारांच्या घराचा प्रश्न रखडला तो लवकरात लवकर मार्गी लागेल. आणि नियमबाह्य प्रभारी चार्जेसचा पण विषय मुद्दा बोललो तर मी आयुक्तांना निर्देश दिलेत. आणि कर्मचारी भरती जे 1773 पदाची आहे आणि गावदेवी मंडळीच्या बाबत कारवाई करण्याबाबतचं पण सुचवलं होतं, पत्र दिले लिखित. तर अशा प्रकारचे प्रश्नांवरती आयुक्तांनी म्हणजे 30 मुद्दे 60 पत्रांवरती अद्यापर्यंत कुठली कारवाई नाही. जेव्हा मिटिंग झाली उपायुक्त गोदापुरे यांच्याबरोबर या मिटिंगमध्ये बोलले मी परिपत्रक काढतो, 30 मुद्द्यांचे 60 पत्र कुठे कुठे गेले त्या पत्राचे उत्तरं तुम्हाला मिळतील तो अहवाल मागून घेतो. आधी गुंडप कार्मिक अधिकारी गुंडप यांच्याशी मी मैत्री खातर बोललो, साहेब 3 तारखेला 3/6/2026 रोजी मी उपोषण केलं, उपोषण सोडायला मात्र तुम्ही पत्र घेऊन आले, बेमुदत होतं. उपोषण सोडताना तुम्ही जे काय आश्वासन दिले लिखित ती पूर्तता नाही केली. ते म्हणे करू ना पूर्तता काय. आम्ही आता तरी मी गोदापुरेकडे मिटिंग झाली तरी परिपत्रक काढायचे आश्वासन दिले ते अद्याप केले नाही. मी परिपत्रक काढतो असे कार्मिक अधिकारी स्वतः म्हणाले. कारण कालच 15 ऑगस्टच्या सकाळी 7चं उपोषणाचं पत्र झेंडावंदनपूर्वी उपोषण चालू होईल मी आयुक्तांना दिलेला आहे असं मी त्यांना सुचवात केलं. उपायुक्त मुख्यालय गोदापुरी यांना भेटण्यास थांबलो होतो पण इच्छित ते ॲडिशनल कमिशनर प्रशांत रोडे साहेबांच्याकडे गेले मिटिंगसाठी, त्यामुळे तूर्त भेट राहिली. परंतु गुंडप बरोबर आज दुपारी गुंडप जे कार्मिक अधिकारी आहेत दयानंद गुंडप कार्मिक अधिकारी यांच्याबरोबर माझी बैठक झाली, मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुचवात केले की मी लवकरच परिपत्रक उपायुक्त मुख्यालयांच्या स्वाक्षरीने काढतो एवढंच सांगायचं. आणि खरोखर गेले 2-3 वर्ष धुरंधरप्रमाणे सेवानिवृत्तीनंतर मी कामगारांसाठी काम करतो, सफाई कामगारांसाठी काम करतोय. त्यांचे थकीत फंड, ग्रॅज्युटी, 7वा वेतन सगळं गोष्टी मार्गी लावल्या आणि भरत्या मार्गी लावलेल्या आहेत. हा विशेष प्रगल्भतेचं काम आहे. सेवेमध्ये कार्यकारी अभियंता राहूनही 2012 पासून प्रगल्भतेने या युनियनचं काम करत करत इथपर्यंत स्टेपला आलो आणि प्रगल्भतेने करत आहे. ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी. आणि 15 ऑगस्ट जर उद्या म्हणजे आजचा गेला दिवस शनिवारीवर सुट्टी आहे, सोमवार मंगळवार ह्या 2 दिवसात लिखित पत्र प्रशासनाचं आलं तर तूर्त उपोषण स्थगित होईल, नाहीतर उपोषण कंटिन्यू होईल 15 ऑगस्ट सकाळी 7 वाजता. धन्यवाद.